हॅलो नरसताई मला ठाव होतं का तुमचा फोन येणार बँडनीसाठी. आता काय सांगू, किती चांगली होती माझी सून, लई भारी होती माझी सून. अहो मी लेकीसारखं वागवायचे तिला. नका नका तुम्ही असलं बघा बातमी सांगायला फोन करायचं नव्हतं बघा. तर कुठनं मला कसं आता हे दुःख सहन करू मी. बया ओळखलं नाही बाई मला. कोण बोलताय? हे बरोबर नाही बरं का मम्मी. तुम्ही काय तुमच्या फेवरेट सुनेचा आवाज ओळखत नाही बाई? म्हणजे एवढं इथं राब 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 मी राबायचो. तुला भूक लागली की जेवायला द्यायचं, पाय चोपायचे, तुमचा मार बी खायचा. माझा आवाज ओळखत नाही बाई. काय नाही काय नाही, आता मी रुसलीये. ही सपनी खाल्ला का तुझा नाकाचा शेंडा? हा समोर असते का नाही का तुझा शेणाच बुडून टाकला असता बघ. तिथं कशाला गेलीस हॉस्पिटलमध्ये? कुठलं हॉस्पिटल? मी नाही गेले हॉस्पिटल मध्ये. कुठे आहेस तू? इथंच आहे की. हे तू कुठं? हे तू कुठं? तुमच्या मनात बावटीस का टाकले का तुला काय खरं टाकायची कुठली? मी फोनची वाट बघतो, तू चेष्टा करते नाही तू. हो तुम्हीच बघत होता ना रिंगिंग वगैरे का नाही फोन? चेक केला फक्त. सध्या मूड घालवला माझा. इथं मी वाट बघत होता का ती नेबड कायची काय. आता कशाला फोन करायला घेतला इथं? हे का आता? मी नाही केला, तुम्हाला त्याला फोन उचला. अयो सवीचा फोन आलाय, सवीचा. हा हॅलो सवे. हॅलो मम्मी. मंजू वहिनी. सवे तू शाळेमध्ये बॅड न्यूज सांगायला फोन केलाय ठाव आहे मला. सवे आता आपण काय करू शकतो? आपल्या हातात थोडी असते. तुझ्या नशीब जेवढं होतं तेवढंच ती. आता काय सांगायचं, कुणाला सांगायचं? सवे मला ठाव आहे तुला तिच्या कुलच होत ती. पण तू काय वाईट वाटून घेऊ नको सवे. आओ मम्मी मी काय म्हणते ते तर ऐकून घ्या की. आपल्या मंजुळीला काहीच नाही झालेलं, त्या शुद्धीवर आल्यात. कसं काय म्हणजे? असं कसं शुद्धीवर आली होय? चांगलं झालं की. देवाचा चमत्कार म्हणायचा बघ. बाकी सगळं चांगलं आहे का? म्हणजे ती हार्ट बीट प्लस ती इशीजी बिशीजी काढलंय ती, म्हणजे डॉक्टर असं म्हणलं नाहीत का 24 तासाची गॅरंटी, म्हणजे पुन्हा बघू वगैरे. आओ मम्मी पण आता दुसरा एक प्रॉब्लेम झालाय. सत्यदर सकाळपासून गायब झालाय. कुठे गेलाय त्यो? आम्ही त्याला फोन करतोय तर उचलत पण नाही. बलमध्ये तर किती वेळ झालं हुडकतोय त्याला. सत्यदादा घरी आला का फोन करून कळवा मला. हा हा सांगते. काय झालं? सत्य कुठं तर गायब झालाय. आता ती नेबर शुद्धीवर आली असताना सत्य तिच्या जवळ नाही. कुठे गेला असेल तो? हर हर महादेव. जय शिव शंभो हर हर महादेव. शिव शंभो हर हर महादेव. अरे सत्यदादा अरे उठ की तुला काय झालं? उठ, उठून बैस बाळ, काही होणार नाही तुला. थोडं पाणी पी आणि शांत बैस. अरे होईल सगळं ठीक, नको काळजी करूस. सत्या सत्या, अरे सत्या, अरे इथं काय करतोस तू? अरे कुठं कुठं शोधला आम्ही तुला. गोरपड तात्या म्हणलं की मंदिराजवळ आहे म्हणून मी इकडे आलो. इकडं का आलायस तू? अरे त्याच्या बायकोला शुद्ध यावी म्हणून सकाळपासून तो घागरीच्या घागरी आणून पाण्याचा अभिषेक करतोय महादेवाला. अंगात त्राण नाही पण तरी सुद्धा हा ऐकत नाही. फार जिद्दी आहे हा. फक्त बायकोच्या प्रेमाखातर तो हा सकाळपासून सगळा त्यांना अभिषेकाचा खटाटोप सुरू आहे. सत्या, तुझं एवढं त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांना कसं काय होईल? तुझी प्रार्थना महादेवापर्यंत पोचली अशी समज.
अरे वाघमारे वहिनी शुद्धी आलेत. काय हो. काय सांगतोस बल मग? हो. बघ, मी म्हणलो होतो ना तुला की इथं येणाऱ्या प्रत्येक भक्ताला महादेव रिकाम्या हातानं पाठवत नाही. हर हर महादेव, हर हर महादेव. महादेवा, अरे तू तुझ्या भक्ताची हक ऐकलीस रे. वाघबारानं तू मरण्याच्या दारात परत आलंस. लय उपकार झालं बघ तुझं. हर हर महादेव. येस सर. हो सर, आम्ही सगळ्या पद्धतीने तपास करतो. बरोबर आहे सर. खरं तर आपल्या कर्मचाऱ्यावर झालेला हल्ला हा आपल्या स्वाभिमानावर झालेला हल्ला आहे. डोंट वरी सर, काहीही झालं तरी आम्ही त्या गुन्हेगारांना पकडूच. येस सर, ॲब्सोल्युटली. मी तुम्हाला अपडेट करत राहीनच. जय हिंद सर. कमी सर. बोल रणविजय. सर, गुड न्यूज आहे. मंजू इज आउट ऑफ डेंजर. तिला शुद्ध आली आता. व्हॉट अ रिलीफ. येस सर. इट्स अ ग्रेट न्यूज. मंजूर जे संकट आलं होतं त्यातून ती बाहेर आली आहे, हे ऐकून खूप बरं वाटलं. आता ती आपल्याला तपासात मदत करू शकेल. बरं, तपास कुठपर्यंत आलाय? अजून तर काही लीड नाही मिळाली सर. पण सगळे सीसीटीव्ही फुटेज आम्ही चेक करतो आणि ज्याच्या कोणावरती संशय वाटतोय त्याची पण चौकशी चालू आहे. ठीक आहे. पण रणविजय, येस सर. एक लक्षात ठेव, मंजूवर जो हल्ला झालाय तो एकट्या मंजूवर नाही झालेला, तर तो आपल्या पोलीस डिपार्टमेंटच्या अस्मितेवर आणि कर्तबगारीवर झालाय. लक्षात ठेव. आपण आपल्याच डिपार्टमेंटच्या माणसांना सुरक्षित ठेवू शकत नसू तर काय इमेज जाईल आपल्या लोकांमध्ये. सर, तुम्ही बरोबर बोलताय. पण सर, मी कुठलीही इमेज वाईट होऊ देणार नाही आपली. तो जो कोणी हरामखोर आहे ना त्याला आपण पकडूच. सगळे चेकपोस्ट अडवलेत सर. चौकशी चालूच आहे. अजून कसून चौकशी करा. येस सर. आणि आता माझ्याबरोबर चला, आपण मंजूला भेटून येऊ. येस लेट्स गो. येस. हे रत्ने, ती तुझी भाऊजे तुझी भाची गेल्यात कुठे? सकाळपासून दिसल्यात नाहीत. अव आता माझी थोरली भाची एवढ्या मोठ्या संकटातनं बाहेर आली, मग तिला भेटाय जाय ना ग. माझ्या कानात पाणी गेलंय का ग? काहीतरी भलतच ऐकू येते. जरा परत एकदा म्हण. अव माझी थोरली भाची एवढ्या मोठ्या संकटातनं बाहेर आली, मग तिला आपण भेटाय जाया ना ग का? रत्ने, तुला ताप बीप नाही ना आला?